गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, आज आपण काय डिस्कस करणार आहोत? आज आपण आपल्या चॅप्टर जे आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये आपण आज काय डिस्कस करणार आहोत? मेकॅनिझम ऑफ सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड. म्हणजे अल्किल हलाइडमध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात ना. काय म्हणलं मी? अल्किल हलाइडमध्ये ज्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात त्या सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं होते हे आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. ओके, आपण याआधी काय पाहिलं होतं? म्हणजे 4-5 लेक्चर आधी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड. काय? केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड. त्या केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइडमध्ये आपण काय पाहिलं होतं? 5 कॅटेगरीच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या अल्किल हलाइडच्या. किती? 5 कॅटेगरीच्या. पहिली सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दुसरी एलिमिनेशन रिॲक्शन, तिसरी कोणती आहे बेटा? रिॲक्शन्स विथ मेटल, चौथी रिडक्शन रिॲक्शन, पाचवी एलिमिनेशन रिॲक्शन, रिअरेंजमेंट रिॲक्शन. तर जी पहिली कॅटेगरी आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन, अल्किल हलाइडच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन मधलं मेकॅनिझम आपल्याला पाहायचं आहे, जे की महत्वाचं आहे. चला तर मग आपण काय करणार आहोत आहे की नाही? तर हे सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं अल्किल हलाइडमध्ये मेकॅनिझम कसं होते आहे की नाही, कोणकोणत्या गोष्टीवरती मेकॅनिझम अवलंबून असते. ओके, हे पाहण्याआधी मी तुम्हाला मेकॅनिझम या शब्दाचा अर्थ सांगतो, त्याची काय डेफिनेशन असते ते सांगतो. ओके, चला पहा बेटा. मेकॅनिझम मी पहिले एक व्यवस्थित एक्झाम्पल घेतो आणि नंतर तुम्हाला मेकॅनिझम या शब्दाचा अर्थ व डेफिनेशन सांगतो. पहा एक्झाम्पल. ओके, ओके, C2H5Br लक्षात घ्या बेटा. ओके, मी काय म्हणत आहो? या रिॲक्शनचा प्रॉडक्ट असा आहे. ओके, याचं नाव आहे सायक्लोहेक्झॅनोन. काय? हे एक सायक्लिक कीटोन आहे. याचं नाव काय? इथिल सायक्लोहेक्झॅनोन. काय? इथिल 2 इथिल सायक्लोहेक्झॅनोन. आता या रिॲक्टंट पासून हा प्रॉडक्ट कसा भेटला हे आपण याच्या मेकॅनिझम द्वारे सांगतो. ओके, पहा मेकॅनिझम. इथं काही नसते म्हणजे काय असते बेटा? हायड्रोजन असते. लक्षात घ्या बेटा, इथं काय होत असते? हा पहिली एलडीए हा एक स्ट्रॉंग बेस आहे बेटा. एलडीए हा एक स्ट्रॉंग बेस आहे. ओके, स्ट्रॉंग बेस काय करत असते? स्ट्रॉंग बेस हा नेहमी ऍसिडिक प्रोटॉन ओढून घेते. स्ट्रॉंग बेस ऑलवेज ऍब्स्ट्रॅक्ट द ऍसिडिक प्रोटॉन. मग कार्बोनिल कार्बन हा कोणता कार्बन आहे? कार्बोनिल कार्बनच्या बाजूचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन. ओके, तशा अल्फा कार्बनचा प्रोटॉन हा ऍसिडिक प्रोटॉन असतो. कसा असतो बेटा? ऍसिडिक प्रोटॉन असतो. मग एलडीए हा ऍसिडिक प्रोटॉनवर अटॅक करते, त्याला ओढून घेते स्वतःला. मग हा बॉन्ड कुठं जाईल? इथं जाईल. हा बॉन्ड इथं जाईल. मग आपल्याला काय भेटेल? हे असं इंटरमिडिएट. ओके, असं काय भेटेल? हे इनोलेट आयन भेटेल. काय भेटेल बेटा? इनोलेट आयन. ओके, मग नंतर काय होईल बेटा? ओके, सेकंड स्टेप मध्ये काय होईल? हे वापस बॅक रेझोनन्स येईल आणि हे बॉन्ड या कार्बनवर शिफ्ट होईल आणि हा Br निघून जाईल. ओके, मग काय तयार होईल? झालं. पहा, प्रॉडक्ट तयार झाला. याला म्हणतात मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम मध्ये आपण असे ॲरो दाखवत असतो की कोण कोणावर अटॅक करायला, कोणाचा अटॅक कोणावर व्हायला, कुठून हायड्रोजन यायला, ओके, कुठं Br निघून चालला, कुठं लिव्हिंग ग्रुप निघून चालला, हे सगळं आपण मेकॅनिझम मध्ये डिटेल स्टडी करत असतो. आणि मेकॅनिझम मध्ये काय असतं बेटा? स्टेप. हे इथून ते इतकी पहिली स्टेप, इथून ते इतकी दुसरी स्टेप. मेकॅनिझम हे स्टेप बाय स्टेप होत असते आहे की नाही. म्हणून मेकॅनिझम या शब्दाचा अर्थ व त्याची डेफिनेशन काय होते?
द स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन. काय म्हणलं मी? द स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन दॅट हाऊ द रिॲक्टंट इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. ओके, द स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन आहे की नाही, द स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन दॅट हाऊ द रिॲक्टंट इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. ओके, मेकॅनिझम ऑफ रिॲक्शनचा अर्थ काय होत असते की रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये स्टेप बाय स्टेप कसं होते. काय म्हणलं मी? रिॲक्टंटचं कन्व्हर्जन स्टेप बाय स्टेप प्रॉडक्टमध्ये कसं होते, याला मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन म्हणतात. पाहिली तो द स्टेप बाय स्टेप. काय? द स्टेप बाय स्टेप, द स्टेप बाय स्टेप डिटर्मिनेशन किंवा डिस्क्रिप्शन. That how the reactants is converted into product. The step by step description. काय म्हणलं मी? The step by step description that how the reactant is converted into product. आहे की नाही? एखाद्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट हा स्टेप बाय स्टेप प्रॉडक्ट मध्ये कसा कन्वर्ट होतो, रिॲक्टंट हा स्टेप बाय स्टेप प्रॉडक्ट मध्ये कसा कन्वर्ट होतो आहे की नाही, त्यालाच मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स असं म्हणतात. ओके, तर ही झाली डायरेक्ट रिॲक्शन, ही झाली मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन, की ही रिॲक्शन मेकॅनिझम ना अशी होत असते बेटा. ओके, पहा, तर आता आपल्याला काय पाहायचं? सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड. या अल्किल हलाइडच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये मेकॅनिझम कसं होते ते आपल्याला बघायचं. ओके, चला चला बेटा. ओके, पहा बेटा, लक्षात घ्या. अल्किल हलाइड्समध्ये मी काय म्हणलं, आपल्या सिलेबसला अल्किल हलाइड्समध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन्सचे दोन मेकॅनिझम आहेत. ओके, देअर आर टू टाइप्स ऑफ, किती? देअर आर टू टाइप्स ऑफ सबस्टिट्यूशन रिॲक्शन मेकॅनिझम इन अल्किल हलाइड. आपल्या सिलेबसमध्ये अल्किल हलाइडच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे दोन मेकॅनिझम आहेत. ओके, पहिलं कोणतं बेटा? पहिलं SN1 मेकॅनिझम. काय? पहिलं कोणतं आहे बेटा? SN1 मेकॅनिझम. दुसरं कोणतं आहे बेटा? SN2 मेकॅनिझम. लक्षात घ्या बेटा. ओके, देअर आर टू टाइप्स ऑफ सबस्टिट्यूशन रिॲक्शन मेकॅनिझम ऑफ अल्किल हलाइड्स. ओके, पहिलं कोणतं आहे बेटा? SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. दुसरं कोणतं आहे बेटा? SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. ओके बेटा, SN1 रिॲक्शन मेकॅनिझम आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. ओके, चला, देअर आर टू टाइप्स. आता आपण डिटेलमध्ये पाहणार की SN1 रिॲक्शन मेकॅनिझम कसं होते, कोणाला SN1 रिॲक्शन मेकॅनिझम म्हणायचं, कोणाला SN2 रिॲक्शन मेकॅनिझम म्हणायचं, ते कसं होते आहे की नाही, कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत राहतात SN1 रिॲक्शन होण्यासाठी व SN2 रिॲक्शन होण्यासाठी आहे की नाही, हे आपण डिटेलमध्ये पाहू. ओके, सर पहिला आपण SN1 पाहणार. ओके, पहिला आपण कोणतं पाहणार? SN1 पाहणार. ओके, पहा बेटा, पहिलं मेकॅनिझम आहे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. काय बेटा? पहिला आहे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. ओके, काय म्हणले मी? पहिला आहे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. ओके बेटा, लक्षात घ्या. ओके, SN1 म्हणजे काय? SN1 म्हणजे S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लिओफिलिक, एक म्हणजे युनिमॉलिक्युलर. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. काय म्हणलं मी? सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर आहे की नाही. सबस्टिट्यूशन सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर, एक म्हणजे युनिमॉलिक्युलर आहे की नाही. SN1 सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर म्हणजे अशा रिॲक्शन की ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्शनचा रेट फक्त एकाच स्पेसिसवर डिपेंड राहते आहे की नाही. ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्शनचा रेट, रिॲक्शनचा वेग एकाच स्पेसिसवर डिपेंड असते तशा रिॲक्शनला युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणतात. ओके, पहा, लक्षात घ्या.
चला आता डिस्कस करायची SN1 रिॲक्शन. ओके पहा द मेकॅनिझम ऑफ, मी काय म्हणालो, आपण जर समजा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला CS3 C ओके बेटा, जर समजा आपण या टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडची रिॲक्शन ॲक्वियस KOH सोबत केली. ओके, जर समजा आपण टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडची रिॲक्शन ॲक्वियस KOH सोबत केली तर काय म्हणलं मी, तर आपल्याला काय भेटेल, हे OH या कार्बनला लागेल आणि हे Br या KBr सोबत निघून जाईल. काय भेटेल आपल्याला, प्लस KBr. टर्शियरी ब्युटिल ओके, टर्शियरी ब्युटिल पासून टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल, काय म्हणलं मी, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड पासून टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल भेटणे हे SN1 रिॲक्शन मेकॅनिझमचं एक एक्झाम्पल आहे. ओके, आता हे मेकॅनिझम आहे की नाही, हे मेकॅनिझम 2 स्टेपमध्ये होती बेटा. ओके, हे रिॲक्शन मेकॅनिझम 2 स्टेपमध्ये होती. ओके, स्टेप फर्स्ट काय, ओके स्टेप फर्स्ट काय आहे बेटा, लॉस ऑफ लिव्हिंग ग्रुप अँड फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. काय, लॉस ऑफ लिव्हिंग ग्रुप अँड फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन आहे की नाही, लॉस ऑफ लिव्हिंग ग्रुप अँड फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. ओके पहा, लक्षात घ्या बेटा, हा टर्शियरी ब्युटिल ग्रुप काय म्हणलं मी, ओके, पहिल्या स्टेपमध्ये काय होत असते बेटा, हा Br लिव्हिंग ग्रुप निघून जाते आहे की नाही, हा Br लिव्हिंग ग्रुप निघून जाते. ओके, हा Br लिव्हिंग ग्रुप निघून जाते. ओके, आणि पहिली स्टेप ही स्लो स्टेप असते आणि रिॲक्शन मध्ये जे स्लो स्टेप असते ती स्टेप रेट डिटरमाइनिंग स्टेप असते, RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. जर समजा हा ब्रोमीन इथून निघून गेला तर या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल ना, पहा आहे की नाही बेटा. तर हा झाला बेटा टर्शियरी ब्युटिल कार्बोकटायन. काय म्हणलं बेटा मी, हे झालं बेटा टर्शियरी ब्युटिल कार्बोकटायन. ओके, आता स्टेप सेकंड मध्ये काय आली, प्लस. ओके, आता स्टेप सेकंड मध्ये काय होत असते बेटा, या KOH मधला, मी काय म्हणलं, या KOH मधला K पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह, हा OH निगेटिव्ह या कार्बोकटायनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, या OH वर याच्यावर अटॅक करते, निगेटिव्ह पॉझिटिव्हवर अटॅक करते आहे की नाही. स्टेप सेकंड, अटॅक ऑफ OH निगेटिव्ह ऑन कार्बोकटायन. काय, अटॅक ऑफ OH निगेटिव्ह ऑन कार्बोकटायन. या पहिल्या स्टेपमध्ये जो कार्बोकटायन तयार झाला त्या कार्बोकटायनवर KOH चा OH निगेटिव्ह अटॅक करतो आणि आपल्याला अल्कोहोल भेटते आहे की नाही. पहा, लक्षात घ्या. हा OH काय करते, या कार्बनवर अटॅक करते, केला. पहा, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल तयार झाला. ओके, तर अशा प्रकारे हे मेकॅनिझम होते. पण इथं मेकॅनिझम संपलं नाही बेटा, आणखीन आपल्याला मेकॅनिझम मध्ये काय काय पाहायचं माहिती आहे का, या रिॲक्शनचं कायनेटिक्स पाहायचा, या रिॲक्शनची स्टेरिओकेमिस्ट्री पाहिजे, या रिॲक्शनची एनर्जी प्रोफाइल डायग्राम, आणखीन 3 गोष्टी पाहायचा. हे रिॲक्शन मेकॅनिझम 4 मार्काला विचारतात दरवर्षी आहे की नाही. आर मध्ये SN1 किंवा SN2 या दोघांपैकी कोणतंही एक विचारतात. ओके,
आता आपण काय शिकणार बेटा, पहा हे KBr इकडे लिहू प्लस आहे की नाही, प्लस कायनेटिक्स ऑफ SN1 रिॲक्शन. आता काय शिकणार आपण, कायनेटिक्स ऑफ पहा बेटा, कायनेटिक्स म्हणजे या कायनेटिक्स ऑफ SN1 रिॲक्शन मध्ये आपल्याला हे सांगायचं आहे की SN1 रिॲक्शनचा रेट म्हणजे SN1 रिॲक्शनचा वेग हे कोण्या स्पेसिसवर डिपेंड आहे. लक्षात घ्या बेटा. तुम्ही मला पहिली स्टेप सांगा कोणती आहे बेटा. पहिली स्टेप आहे लॉस ऑफ लिव्हिंग ग्रुप. काय लॉस ऑफ लिव्हिंग ग्रुप हे पहिली स्टेप आहे की ज्या स्टेपमध्ये कार्बोकटायन तयार होतो. मला सांगा इथं तुम्हाला कुठंतरी KOH दिसायला का, KOH दिसायला नाही. इथं तुम्हाला फक्त काय दिसायला, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड दिसायला. म्हणजे लक्षात ठेवा या रिॲक्शनचा रेट पूर्णतः टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडवर डिपेंड आहे. कारण कोणत्याही रिॲक्शनची जे स्लो स्टेप असते ना ती रेट डिटरमाइनिंग स्टेप असते आणि रेट डिटरमाइनिंग स्टेपमध्ये कोण भाग घ्यायला, फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घ्यायला. KOH घ्यायला का नाही, KOH मधला OH निगेटिव्ह तर सेकंड स्टेप मध्ये अटॅक करायला आहे की नाही. म्हणून या रिॲक्शनचा रेट हा फक्त एकाच स्पेसिसवर डिपेंड आहे. काय म्हणलं मी, या रिॲक्शनचा रेट हा एकाच स्पेसिसवर डिपेंड आहे. ओके, त्या स्पेसिसचं नाव आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. मग ज्या रिॲक्शनमध्ये रेट हे एकाच स्पेसिसवर डिपेंड असते त्याला SN1 रिॲक्शन म्हणतात. ओके, देअरफॉर रेट R इज इक्वल टू K इंटू CS3/3 C Br. ओके, म्हणजे रेट इज डिपेंड ऑन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड ओनली. आणि या केला म्हणतात बेटा रेट कॉन्स्टंट. या केला म्हणतात बेटा रेट कॉन्स्टंट. हे झालं रिॲक्शनचं कायनेटिक्स. आता बेटा महत्वाचा पॉईंट आहे स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ अ रिॲक्शन. मी काय म्हणलं, स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ अ रिॲक्शन. ओके, हे दोन स्टेप मी लिहितो बेटा. हे दोन स्टेप आहे की नाही मी राहू देतो आणि हे वरचं मोडतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे बेटा, स्टिरिओकेमिस्ट्री काय, लक्षात घ्या बेटा. स्टिरिओकेमिस्ट्री म्हणजे की न्यूक्लिओफाईलचा अटॅक कसा व्हायला, लिव्हिंग ग्रुप कसा निघून चालला आहे की नाही, प्रॉडक्ट अबोव द प्लेन येईल की बिलो द प्लेन येईल, हे सगळं स्टिरिओकेमिस्ट्री सांगायचं करते. स्टिरिओकेमिस्ट्रीचा मतलब होते 3 डायमेन्शनमध्ये रिॲक्शन कशी होते आहे की नाही. 3 डायमेन्शनमध्ये रिॲक्टंट पासून प्रॉडक्ट कसा मिळते व मॉलिक्यूल 3 डायमेन्शनमध्ये कसा दिसते. द 3 डायमेन्शनल स्टडी ऑफ मॉलिक्यूल, द 3 डायमेन्शनल स्टडी ऑफ मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज स्टिरिओकेमिस्ट्री. लक्षात घ्या बेटा, पहिल्या स्टेपमध्ये जो कार्बोकटायन तयार झाला त्या कार्बोकटायनची जॉमेट्री प्लॅनर असते. कशी असते, प्लॅनर. ओके, लक्षात घ्या. हा कार्बोकटायन. ओके, हा कार्बोकटायन. ओके बेटा, लक्षात घ्या. आपला जो कार्बोकटायन आहे ना त्या कार्बोकटायनची जॉमेट्री कशी आहे बेटा, प्लॅनर. प्लॅनर म्हणजे कसं आहे पहा, लक्षात घ्या. अशी, हे बघा हे असं आहे ना, हे अशी जॉमेट्री आहे त्याची. पहा हे जे दाखवलं ना मी, हे सेंटरचा कार्बन आहे, हे ब्लॅक कलरचा सेंटरचा कार्बन आहे. हे जे दाखवलं ना हे CH3 ग्रुप म्हणजे हे आहे, हे पुढचा CH3 ग्रुप. हे जाड लाईनीनं दाखवली ना पुढचा CH3 ग्रुप आहे की नाही, डॅश डॅश लाईनीनं दाखवला हे मागचा CH3 ग्रुप. आणि हा CH3 ग्रुप आहे ना, हा प्लेन मधला, हे खालचा CH3 ग्रुप. मग हे असं प्लेन स्ट्रक्चर आहे ना, प्लेन. हे बघा असं प्लेन स्ट्रक्चर आहे ना, एकदम प्लेन आहे ना, फ्लॅट. म्हणजे कार्बोकटायनची जॉमेट्री अशी प्लॅनर राहते. ओके, कार्बोकटायनची जॉमेट्री अशी प्लॅनर असते बेटा. मग आता मला सांगा, या कार्बोकटायनवर मी OH निगेटिव्हचा अटॅक केला. मी काय म्हणलं,
या कार्बोकटायनवर मी OH निगेटिव्हचा अटॅक केला. काय म्हणलं? ठीक आहे. या कार्बोकटायनवर मी OH निगेटिव्हचा अटॅक केला. तर मला सांगा, हा OH निगेटिव्ह इकडून सुद्धा अटॅक करू शकते आणि इकडून सुद्धा अटॅक करू, दोन्ही साईडनं आहे ना. आता प्लेनच्या दोन्ही साईडनं अटॅक करू शकते ना. काय म्हणलं मी? तर बघा, हा OH निगेटिव्ह या कार्बोकटायनच्या इकडून सुद्धा अटॅक करू शकते आणि इकडून सुद्धा अटॅक करू शकते. लक्षात घ्या, म्हणजे दोन्ही साईड कडून अटॅक करू शकते आणि आपल्याला दोन वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतात. लक्षात पहा, जर समजा OH न इकडून अटॅक केला, ओके, तर हे सगळे बॉन्ड इकडं सरकतील, असे इकडं आहे की ना. पहा, सी असा प्रॉडक्ट भेटल. जर यानं असा प्रॉडक्ट घेतला तर हे बॉन्ड इकडं सरकतील, असे आहे की नाही. OH आहे की नाही. तर लक्षात घ्या बेटा, ही या अटॅकला म्हणतात फ्रंट साइड अटॅक आणि याला म्हणतात बॅक साइड अटॅक. ओके, फ्रंट साइड अटॅक केल्यानं जो प्रॉडक्ट भेटतो त्याला म्हणतात रिटेन्शन प्रॉडक्ट. ओके, याला काय म्हणतात? रिटेन्शन. आणि बॅक साइड अटॅक, हे बॅक साइड आहे की नाही. हे फ्रंट साइड अटॅक आणि हे बॅक साइड अटॅक, मागून हे पुढून आहे की नाही अटॅक आहे की नाही. बॅक साइड अटॅक केल्यानं जो प्रॉडक्ट भेटतो त्याला म्हणतात इन्व्हर्जन. इन्व्हर्जन प्रॉडक्ट. ओके, लक्षात घ्या. पहा, आपला कार्बोकटायन असा प्लेन होता ना, आहे की नाही. जर समजा OH ग्रुपनं इकडून अटॅक केला तर प्रॉडक्ट असा भेटला. पहा, असा आहे की नाही OH. ओके, प्रॉडक्ट असा भेटला. आणि आपल्या याने इकडून अटॅक केला तर प्रॉडक्ट असा भेटला. पहा, OH आहे, समजलं. हे OH ग्रुप म्हणजे हा ब्ल्यू कलरनं दाखवला आहे की नाही, असा प्रॉडक्ट भेटला. लक्षात घ्या बेटा. ओके, चला, तर अशा प्रकारे याला म्हणतं स्टेरिओकेमिस्ट्री. तुम्हाला वाटेल असा प्रॉडक्ट काय आहे, अरे हा निगेटिव्ह चार्ज आणि या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन होईल ना. हे जर इकडून अटॅक करायला तर हे इकडे पुश होतील, हे जर इकडून अटॅक करायला तर हे बॉन्ड इकडे पुश होतील, आहे की नाही. अशा प्रकारे प्रॉडक्ट भेटत असते बेटा. ओके, त्यानंतर कोणता पॉईंट आहे? त्यानंतर आहे बेटा एनर्जी प्रोफाईल डायग्राम. काय? एनर्जी प्रोफाईल डायग्राम. एनर्जी प्रोफाईल डायग्राम ऑफ SN1 रिएक्शन काय असते बेटा? पहा, लक्षात घ्या, है की नाही. ओके, पहा, इकडं असते बेटा पोटेन्शियल एनर्जी. काय? इकडं असते बेटा पोटेन्शियल एनर्जी आणि इकडं असते बेटा रिएक्शन प्रोग्रेस. इकडं असते बेटा रिएक्शन प्रोग्रेस, म्हणजे रिएक्शन कशी पुढे पुढे झाली. इकडं काय असते बेटा पोटेन्शियल एनर्जी. पहा, लक्षात घ्या, जर आपण SN1 रिएक्शनचा ग्राफ काढला ना, तो ग्राफ असा येतो. आहे की नाही, आहे की नाही. इथं काय राहते माहिती आहे का बेटा? इथं आपला राहते टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. हे काय असते बेटा? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. ओके, इथं काय असते बेटा माहिती आहे का? आहे की नाही. इथं काय असते बेटा? ही वय ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट. ओके,
ओके, ऐक ना, हे ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट काय सांगायला की या कार्बनचा आणि ब्रोमिनचा बॉन्ड तुटत आहे. ओके, मग तुटल्यावर काय होईल, कार्बोकटायन तयार होईल ना. कार्बोकटायन तयार होईल आणि Br निगेटिव्ह आयन तयार होईल. नंतर या कार्बोकटायनवर OH अटॅक करेल. ओके, म्हणजे OH अटॅक म्हणजे हे COH बॉन्ड जुळत आहे, हे COH बॉन्ड जुळत आहे आणि शेवटी काय भेटेल आपल्याला, टर्शरी ब्युटील ब्रोमाइड पासून टर्शरी ब्युटील अल्कोहोल हे प्रॉडक्ट भेटेल. ओके बेटा, इथं पहा, हे येथून अशी मी डॉटेड लाईन मारतो. काय म्हटलं मी, हे बघा, ऐक ना, हे इथून ते इथपर्यंत जे आहे याला म्हणायचं डेल्टा E1 आणि इथून ते इथपर्यंत आहे याला म्हणायचं बेटा डेल्टा E2, याला म्हणायचं डेल्टा E2. आणि हे जे आहे ऐक ना, हे जे आहे एवढं हे आणि हे जे गॅप आहे याला म्हणायचं बेटा डेल्टा एच, म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन. पहा, हे जे सगळ्यात वरचं टेम्परेचर आहे ना याला म्हणायचं TS फर्स्ट, म्हणजे ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट. याला म्हणायचं बेटा TS सेकंड. ओके, पहा, हे काय आहे TS फर्स्ट, हे TS सेकंड, म्हणजे हे जे वरचं टोक आहे ना सगळ्यात त्याला ट्रान्झिशन स्टेट म्हणायचं. ओके, म्हणजे या टर्शरी ब्युटील ब्रोमाइडला इथपर्यंत जाण्यासाठी हे इथून ती इतकी एनर्जी लागली, याला म्हणतात फर्स्ट ॲक्टिवेशन एनर्जी डेल्टा E1, याला म्हणतात बेटा सेकंड ॲक्टिवेशन एनर्जी. तर अशा प्रकारे हा ग्राफ आहे SN1 रिॲक्शनचा. ओके, इथं आपलं SN1 मेकॅनिझम संपलेलं आहे. ओके, चला तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार बेटा SN2 रिॲक्शन. ओके, जर तुम्हाला या रिॲक्शनमध्ये काही समजलं नसेल तर रिपीट व्हिडिओ पहा. ओके, किंवा काही समजलं नसेल तर मी हे तुमचं डबल घेईल, ज्यावेळेस आपले क्लास चालू होतील ना मी डबल घेईल. ओके, डिटेलमध्ये घेईल. ओके, चल.